आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सावळीमध्ये घरफोडीतील सोन्याच्या अंगठ्या चोरी प्रकरणी एकाला अटक। एमआयडीसी कुपवाड पोलिसांची कारवाई। सावळी तालुका मिरज येथील घरफोडी प्रकरणातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या 2 अंगठ्या जप्त करत एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी अनुराग सचिन सदामस्त वय 23 राहणार सावळी तालुका मिरज याला अटक करण्यात आली आहे। कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी: 8 मे रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करून पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटातून 2 सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या होत्या। या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना सावळी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीतील सोन्याच्या अंगठ्या विक्रीसाठी एक युवक BSNL कार्यालयाजवळ थांबला आहे। त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचून संबंधित युवकाला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली। त्याच्या झडतीत 2 पिवळ्या धातूच्या अंगठ्या मिळून आल्या। सदर अंगठ्या या संगीता पाटील यांच्या घरफोडीतील चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली। या कारवाईत एमआयडीसी कुपवाड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।